राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर नाही 2 वर्ष अजिबात व्यवस्थित टिकणारे 7 किलोच्या अचूक प्रमाणात कैरीच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण यामध्ये महत्त्वाच्या टिप्स मी आपल्याला सांगणार आहे. कैरी कोणती घ्यावी, मसाले किती प्रमाणात घ्यावे, मसाला कमी किंवा जास्त झाला तर काय करावे आणि लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून मी आपल्याला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे. बुरशी आली तर लोणच्याला काय करावे, कशा प्रकारे त्याला ठीक करावे, हे सगळं आपण पाहणार आहोत. मी आपल्याला 1 किलो कैरीच्या लोणच्यासाठी किंवा 2 किलो कैरीच्या लोणच्यासाठी कसा मसाला बनवावा हे सुद्धा मी आपल्याला परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. त्यासाठी 7 किलो गावरानी कैरी घेतलेली आहे. कैरी 2 पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडी करून फोडी करून घेतल्या आहे. कैरीच्या फोडी करताना खात्री करून घ्यावी की कैरी ओलसर तर नाही आहे. जर कैरी थोडी पण ओलसर राहिली तर लोणच्याला बुरशी येऊ शकते. फोडीच्या आतमध्ये कोयला आतला गर असतो तो काढून घ्यावा आणि अशातलं जे काळं साल असतं ते देखील काढून घ्यावं. बाजारातून कैरी आणताना ती गावरानी मोठी कडक कैरी आणावी, म्हणजे त्यात गर जास्त असतो. जर आपण पिकलेली कैरी आणली तर त्याच्या फोडी लवकर मऊ पडतात. मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी आपल्याला 7 किलो कैरीसाठी मसाल्याचं प्रमाण दाखवत आहे. 1 ते 6 किलोपर्यंत आपल्याला किती प्रमाणात साहित्य घ्यावं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्यावा. 1 किलो मीठ, 350 ग्राम लाल तिखट, 200 ग्राम हळद. तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्त करू शकतात, पण मीठ याच प्रमाणात घ्यावे. मीठ जर लोणच्याला कमी झालं तर लोणचं खराब होऊ शकतं आणि बुरशी येऊ शकते. अर्धा किलो मोहरीची डाळ, मेथीदाणा 200 ग्राम, 100 ग्राम बडीशेप, 50 ग्राम धणे, 20 ते 22 काळे मिरे आणि हिंग. सगळ्यात आधी बडीशेप आणि धणे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ आणि थोडंसं तेल घालून मेथीदाणा परतून घेऊ. कढईमध्ये थोडंसं तेल घालून मेथीदाणा परतून घेऊ. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत मेथीदाणा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ. साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये मेथीदाणा व्यवस्थित परतला गेला आहे. मेथीदाणा गार करून मी त्याची पूड करून घेतली आहे. त्याचप्रमाणे मी धणे आणि बडीशेपची सुद्धा थोडीशी जाडसर पूड करून घेतली आहे. लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी 1 लिटर तेल घेतलं आहे. ते गरम करायला ठेवू. तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ. सगळ्यात आधी परातीत बेसमध्ये मीठ पसरवून घेऊ. मिठामध्ये अशा प्रकारे 4 बोटं फिरवून मोकळी जागा करून घेऊ, म्हणजे जेव्हा मसाला आपण बनवतो पूर्ण यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स होते. आता यावरती मोहरीची डाळ आहे ती घालू. मिठावरती व्यवस्थित सगळीकडे आपण डाळ घालून घेऊ. आता यावरती लाल तिखट आहे ते घालू. एकावर एक आपल्याला सगळे मसाले घालायचे आहे. मेथीदाण्याची पूड घालू. याच प्रकारे आपण हळद पण घालू. अर्ध्या भागात बारीक केलेली बडीशेप घालू आणि उरलेल्या भागात धणे पूड घालू. आपल्याला तेल धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 मिनटं गार करून ते तेल मसाल्यांवर घालू. इथे आपण बघू शकता तेलमधून धूर निघत आहे. 2-3 मिनटं तेल गार झाल्यानंतर सगळ्यात आधी गरम तेलात आपण काळे मिरे घालू, हिंग घालू. आता हे गरम तेल मसाल्यांवर घालू आणि झाऱ्याच्या मदतीने मिक्स करत जाऊ. खूप छान मसाल्यांचा सुगंध येत आहे. मसाला बनवताना आपल्याला मोठी परात किंवा खोल भांडं तसराळं घ्यायचं आहे. तेल एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालावे व मिक्स करत जावे. अशाच प्रकारे सगळा मसाला मिक्स करून घेणार आहोत. मसाला जर जास्त प्रमाणात असणार तर तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्तीला मदतीस घेऊ शकतात, म्हणजे मसाला व्यवस्थित एकत्र केला जाईल. मला मसाला खूप कोरडा वाटत आहे. पुन्हा आपण 1 पाव तेल म्हणजेच 250 मिलीलिटर तेल गरम करू, म्हणजे 7 किलो कैरीसाठी आपल्याला 1.25 लिटर तेल एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर तेल गरम करून ते घालून पुन्हा मिक्स करून घेऊ. साधारण 2 ते 2.5 तासामध्ये मसाला गार झालेला आहे. रंग पण बघा किती छान सुरेख आलेला आहे. मसाला एकत्र आपल्याला यासाठी करायचा आहे म्हणजे सगळ्या फोडींना मसाला व्यवस्थित एकसारखा लागेल. आता तयार मसाल्यात कैरीच्या फोडी घालू. थोड्या थोड्या कैरीच्या फोडी मसाल्यात एकत्र करून बरणीत घालू. बघा अशा प्रकारे एकत्र करून लोणचं भरू. अशाच प्रकारे सगळं लोणचं भरून घेणार आहोत.
लोणचं भरल्यानंतर बरणीचं झाकण आपल्याला पॅक नाही लावायचं आहे, थोडंसं उघडं ठेवायचं आहे। लोणचं वर्षभर कसे टिकवावे यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यात मी 11 महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा, म्हणजे आपलंसुद्धा लोणचं खराब होणार नाही, वर्षभर तसंच टिकून राहील। तर या 2 बरण्या भरून लोणचं झालेलं आहे। मसाला जर जास्त झाला तर कांदा कैरी करतो, त्यामध्ये तुम्ही तो मसाला वापरू शकतात। पापडाच्या चटणीमध्ये, पराठ्यांवर लावून मुलांना तुम्ही रोल करून देऊ शकतात। जास्त मसाला असेल तर प्रमाणात अर्धा किंवा 1 किलो कैरी आणून वेगळ्या बरणीत लोणचं भरावे। मसाला कमी पडला तर कैरीची चटणी, लोणची वेगवेगळे पदार्थ बनवता येतात। जास्त कैरी असेल तर थोडा मसाला वेगळ्याने तयार करून घ्यावा व लोणचं वेगळ्या बरणीत भरून ठेवावं। लोणच्याला बुरशी येणे म्हणजे मुख्य कारण मिठाचं प्रमाण कमी असणं किंवा लोणचं काढताना ओला हात लागणे। मीठ जर कमी असेल तर प्रमाणात मीठ वाढवावे। तर हे मी आपल्याला 7 किलोचं लोणचं कसं करावं ते सांगितलं। तुम्ही 1 ते 7 कितीही किलोचं लोणचं करायचं असो, पद्धत हीच, फक्त साहित्याचं प्रमाण कमी होईल। 1 ते 7 किलोसाठी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे। तर बाजारात लोणच्याच्या कैऱ्या आलेल्या आहे। उशीर न करता तुम्ही 2 वर्ष टिकणारं चटकदार लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा। धन्यवाद।